गडिंग्लज तालुक्यातील चन्नेकुप्पी इथं सैनिक भवन लोकार्पण, आजी माजी सैनिक संघटनेचा दिमाखदार सोहळा, माजी सैनिक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग। गडिंग्लज तालुक्यातील चन्नेकुप्पी येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सैनिक भवनाचं उद्घाटन दिमाखात पार पडलं। देशसेवेत योगदान दिलेल्या सैनिकांसाठी उभारण्यात आलेल्या या भवनामुळे परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं। या सोहळ्यास भाजप महिला संयोजिका भारती जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोडसाखर गडिंग्लजचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव चव्हाण होते। जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह चव्हाण, चन्नेकुप्पीच्या सरपंच सुनीता पाटील, जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजचे अध्यक्ष कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सैनिक भवनासाठी जागा उपलब्ध करून देणारे माजी सैनिक सयाजी अप्पा माने यांचं विशेष योगदान अधोरेखित करण्यात आलं। तसेच आजी माजी सैनिक संघटना चन्नेकुप्पीचे अध्यक्ष मारुती कृष्णा पवार, उपाध्यक्ष बाळू लक्ष्मण कुर्ळे, सचिव आणि खजिनदार प्रकाश यल्लापा शेलार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले। या कार्यक्रमास भडगाव, करंबळी, कडगाव, हसूरवाडी, मुगडी, नूल, बसरगे, जरळी, वाघराळी, भटकनंगले, हसूर चंपू, हनिमनाळ, हिटणी, इदरगुच्ची, अत्याळ, बेळगुंदी, नागनूर येथील आजी माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। तसेच आजी माजी सैनिक पतसंस्था गडहिंग्लज, मडिलगे ज्वेलर्स, बॉम्बे क्लॉथ सेंटरचे प्रतिनिधी आणि चन्नेकुप्पी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।